नमस्कार, श्रीव्यास ब्लॉगमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झणझणीत असे कटवडे। त्यासाठी आपण 2 बटाटे कुकरला उकडून घेतले आहेत। गॅसवरती कढई ठेवून घ्यायची। तेल गरम झालं की जिरे मोहरी ॲड करून घेणार आहोत। अद्रक लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट बनवून घेतली होती ती ॲड करून घ्यायची। पेस्ट थोडीशी ब्राऊन झाली की आपण कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत। त्यासोबतच कट करून घेतलेला कांदा, थोडंसं मीठ, टोमॅटो, कोथिंबीर, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, काळं तिखट, गरम करून घेतलेलं पाणी। पाण्याला एक छान उकळी आली की आपण चवीनुसार मीठ ॲड करून घेणार आहोत। कट करून घेतलेली कोथिंबीर, एक छान उकळी आली की आपण गॅस बंद करून साईडला ठेवून घेणार आहोत। आता बनवूयात आपण त्यासोबत खाण्यासाठी वडे। त्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे। जिरे मोहरी ॲड करून घ्यायची। तेल गरम झालं की हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट, त्यासोबतच कढीपत्त्याची पाने, लहान कट करून घेतलेला कांदा, कोथिंबीर कट करून घेतलेली, मीठ, अर्धा चमचा हळद, ही फोडणी छानपैकी परतून घ्यायची आणि आपण मॅश करून घेतलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण 4 ते 5 गोळी बनवून घेतली आहेत। आता आपण एक बाउल घेऊन त्यामध्ये 4 चमचे बेसन पीठ ॲड करून छान प्रकारे त्याचं मिश्रण बनवून घेणार आहोत। थोडासा ओवा, त्यासोबतच खाण्याचा सोडा ॲड करून घ्यायचा। आता आपण गॅसवरती तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। अशा प्रकारे आपण सर्व वडे टाकून छान प्रकारे तळून घ्यायचं। अशा प्रकारे आपला कटवडा बनवून तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।